कालचा दिवस आहे ना माझ्यासाठी खूप खास होता, कारण काल आहे ना माझ्या वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन होते. कोणतीही पूजा किंवा व्रत तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ते आपण श्रद्धेने आणि मनापासून पूर्ण करतो. आज घरात खूप उत्साहाचं वातावरण होतं आणि मग मी मस्त फ्रेश झाले आणि लगेच पूजा वगैरे मांडून घेतली. आणि ना देवीने माझ्या सगळ्या काही इच्छा पूर्ण केलेल्या आहे आणि आता फक्त सुख शांती समृद्धी लाभो, माझ्या फॅमिली सुखी असो एवढीच काही माझी इच्छा आहे देवीकडे. असो मला प्रसादासाठी ना मस्त अशी खीर बनवायची होती, तर तीच तयारी चालली होती. मग आहे ना तर मी ना शेवयांची खीर बनवणार होते. त्यासाठीच ना मी कढईमध्ये ना गावठी तूप टाकलं होतं आणि त्यात शेवया भाजून घेणार होते. मी ना खूप मनापासून प्रसाद बनवत होते. म्हणतात ना अन्नात जेव्हा प्रेम आणि भक्ती मिसळली जाते तेव्हा प्रसाद तयार होतो. शेवया वगैरे भाजून घेतल्या, मस्त अशी खीर बनवली होती मी. आणि आपल्याकडे ना सुवासिनी पण येणार होत्या, तर त्यांना हा खिरीचा प्रसाद द्यायचा होता मला. आणि ना ह्या खिरीच्या शेवया आहे बरं का, आपण घरी करतो त्यांनाही आहे. खिरीच्या शेवया वेगळ्या भेटतात, त्याच मी बाजारातून आणल्या होत्या. त्या मस्त खरपूस भाजून घेतल्यानंतर खोबरं वगैरे सगळं मिक्सरला दळून घेतलं आणि त्यासाठी मी खीर मसाला पण आणलेला होता बाहेरून. मस्त अशी खीर तयार झाली होती आपली. सुगंध पण छान येत होता. खूप घट्ट झाली होती पण मला अशीच करायची होती. प्रसाद वगैरे बनवला, लगेच इकडे कहाणी वाचून घेतली, आरती केली आणि सुवासिनींचा यायचा टाइम झालेला होता. आपल्या संस्कृतीत ना सुवासिनींना आदिशक्तीचं रूप मानलं जातं. त्यांचा आशीर्वाद मिळवणं म्हणजे देवीचाच आशीर्वाद मिळवल्यासारखं आहे. म्हणूनच ना मी सगळी तयारी केली होती. इकडे त्यांच्या ओटी भरण्यासाठी ना साहित्य पण काढून ठेवलं होतं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण ह्या छोट्या छोट्या परंपरा जपणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच ना आपल्या घरात सकारात्मकता पण राहते, कारण याच परंपरा ना आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवतात. मंडळी, माझे रोजचे छोटे छोटे प्रयत्न, आपलं साधं आयुष्य मी माझ्या व्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. खीर तयार झाली होती. प्रसादासाठी वाटी चमचे पण काढून ठेवलेले होते. सगळी तयारी झाल्यानंतर बायका आल्या, त्यांना प्रसाद दिला. त्यांना पण प्रसाद खूप आवडला. जर तुम्हाला आजचा हा उद्यापनाचा सोहळा आणि माझे विचार आवडले असतील तर नक्कीच लाईक करा. आणि नंतर सगळ्या सुवासिनींची ओटी भरून घेतली, तर यातून मला खूप समाधान मिळालं. अशाच कौटुंबिक आणि भक्तिमय प्रवासात माझ्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच छान छान कौटुंबिक ब्लॉग घेऊन येत आहेत. तुम्हाला रोज नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळेल. ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. बाय बाय.